तर नमस्कार मित्रांनो, झालं का चहा वगैरे? चहा बनवत आहे. पातेलं नाही ती जास्त, तुम्हाला माहिती आहे, तर भांडी नाही ती, त्यामुळे तांब्यात दूध काढून त्यात चहा करायचा आहे. चहापत्ती बघा असले आपल्यासारखी नाही बरं का, वेगळीच लागते थोडी. एवढी काय ही वाटत नाही भारी. सोलापूरवरून मी आता चहापत्ती सुद्धा मागवली कारण आपल्या इकडे जसा चहा लागत नाही, हा वेगळाच लागतो थोडा. गॅस पण आहे माहिती आहे ना. बघा गॅस आहे छोटा, हे असं सामान भरून ठेवलं इथं. करमत नाही बरं का इकडं, पण आता दिवस काढायचे आहेत कशा तर. वजन काय करावं वाटतंय. कंटाळा येते बसून बसून. हॉस्पिटलमध्ये पण कंटाळा येत होता, पण इथं थोडं फ्रेश तरी वाटते. हॉस्पिटलमध्ये कसं आंघोळ वगैरे कायच नव्हती, त्याच्यामुळं लय येड्यासारखं वाटत होतं. तसं तरी नाही आहे इथं, कमीत कमी ते बरं म्हणायचं. 2 महिने कधी जायचे काय माहिती होतं. निवांत, काय काम नाही काय नाही. स्वयंपाक करायचं 2 माणसाचं झालं. बाहेर जावं म्हटलं तर काय माहीत पण नाही, इथलं कुठं फिरत बसायचं वाटतंय. काय माहीतच नाही इथलं, ती काय बोलते ती कळत नाही एकतर. कोणाला हिंदी पण म्हणजे हिंदीसुद्धा समजत नाही बोललं तरी, माहिती आहे का. त्याच्यामुळे ते नाही गेलेलंच बरं वाटतंय मग त्यापेक्षा. रूम तेवढंच भारी भेटले बरं का, कारण ओळखीनं असं तर रूम द्यायला तयार नव्हती, माहिती आहे. कितीतरी 15 दिवस रूम शोधत होतो, रूम काही भेटत नव्हती. पण ओळखीनं मिळाले, तेवढं एक नशीब म्हणजे चांगलं झाले, रूम भेटले. तर तब्येत पण आहे व्यवस्थित. अजून हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, बुधवारी घेऊन जायचं हॉस्पिटलला. बुधवारी बोलवले त्याने, टाके वगैरे तोडायचे त्यावेळेस. बघू आता काय होते त्यावेळेस. आणखी ते टाके वगैरे चांगले निघले तर बरं झालं, नाही तर मग आणखीन जास्त दिवस थांबावं लागेल. चहा झाला का बघू. इथं बघा आपल्यासारखे गॅस टाके नाहीत बरं का. असं गॅस कनेक्शन आहे वरनं, दिसते काय, डायरेक्ट पाईपलाईन आहे गॅसची. आपल्यासारखं टाके वगैरे आणायची भानगड नाही आहे जास्त. भारी आहे ना. आणि गॅसचं बिल म्हणजे आपलं लाईट बिल कसं येतं तसं यांना गॅसचं बिल येत आहे. छान आहे सिस्टीम ही गॅसची एक, मला खूप आवडली बरं का. या चहा प्यायला. पाण्याचा पण काय प्रॉब्लेम नाही. पाणीसुद्धा कंटिन्यू असते. प्यायचं पाणी सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास असं काहीतरी आहे. आणि वापराचं पाणी काय कंटिन्यू चालू असते. पण आपल्या इकडे माहिती आहे ना, 8-8 दिवसाला पाणी येते. तसं तरी नाही आहे इथं, पाण्याची पण काय अपदा नाही आहे. चांगलं आहे बरं का, छान वाटते. पण शेवटी आपलं गाव असते ना. आपल्याला आपलं गावच भारी वाटते, कुठं जरी नेऊन ठेवलं तरी. फिरायला जरी गेलं तरी बाहेरून आल्यावर बघा आपल्याला किती भारी वाटते. आपल्या गावात आल्यावर, आपल्या घरात आल्यावर असं भारी वाटते. पण करमत नाही आहे. कधी दिवस जातील वाटायला लागले. जातील पण. 1 महिना गेला बघत बघत, कसा गेला कळलं नाही. 1 महिना गेलाय, अजून 1-1.5 महिना जाईल कसा तरी.
आपल्या तिकडे इलेक्शनचं चालू आहे. संक्रांत पण आहे आता या महिन्यात. सणाचं तर काय अवघड आहे, सण करता येत नाही ना काय नाही.